नवनाथांची पूजा करताना किंवा पोथी वाचताना आपल्याकडून एखादी चूक झाली तर नाथ खरंच कोपतात का? नवनाथांची पूजा उग्र असते का? नियम मोडले तर काही वाईट होईल का? तुमच्याही मनात हीच भीती आहे ना? तर थांबा, नवनाथ उपासनेबद्दलचे असे अनेक गैरसमज आज आपण दूर करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज नवनाथांच्या पूजेबद्दलची तुमची सगळी भीती कायमची निघून जाणार आहे. नमस्कार. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करणं किंवा नवनाथांची नित्यपूजा करणं हा अनेक घराण्यांचा कुलाचार आहे. पण नवनाथ संप्रदायात मंत्र सामर्थ्य आणि शाबर विद्या असल्याने सर्वसामान्यांच्या मनात या पूजेविषयी अनेक प्रश्न आणि शंका असतात. चला तर मग आज या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध आणि सोपी उत्तरे जाणून घेऊया. सर्वांत पहिला प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे नवनाथांची पूजा किंवा पारायण कोणत्या दिवशी सुरू करावं? नवनाथ हे साक्षात दत्तात्रेयांचे अंश मानले जातात. त्यामुळे गुरुवार हा नवनाथांच्या पूजेला सुरुवात करण्यासाठी सर्वात शुभ वार मानला जातो. याशिवाय दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा नवरात्रीतही तुम्ही सुरुवात करू शकता. पूजा करताना तुमचं तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. आणि हो, पूजेला बसताना जमिनीवर थेट बसू नका. लोकरीचं किंवा सुती आसन नक्की घ्या, जेणेकरून मंत्रजपाची किंवा वाचनाची ऊर्जा जमिनीत शोषली जाणार नाही. आता वळूया पारायणाच्या नियमांकडे. नवनाथ भक्तिसारचे तुम्ही तुमच्या वेळेनुसार 7 दिवसांचे, 21 दिवसांचे किंवा 40 दिवसांचे पारायण करू शकता. पण वाचताना मध्येच उठावं लागलं तर काय करावं? हा प्रश्न अनेक महिलांना आणि नोकरी करणाऱ्यांना पडतो. खरं तर नियम असा आहे की पोथी वाचताना मध्येच उठू नये. पण व्यावहारिक जीवनात कधी लहान मूल रडतं किंवा दारावर कोणी येतं, अशा अडचणीच्या वेळी जिथे वाचन थांबवलंय तिथे एखादं फूल किंवा तुळशीचं पान ठेवा आणि उठा. परत आल्यावर हातपाय धुवून चूळ भरून पुन्हा आसनावर बसा आणि राहिलेला अध्याय पूर्ण करा. देव किंवा नाथ हे माणसाच्या अडचणी समजून घेतात, त्यामुळे उगाच अकारण भीती बाळगू नका. उपासनेच्या काळात आहार कसा असावा? कांदा, लसूण आणि मांसाहार का वर्ज्य आहे? यामागे एक साधं शास्त्रीय कारण आहे. कांदा, लसूण आणि मांसाहार हे तामसिक पदार्थ आहेत. यामुळे शरीरात उष्णता आणि आळस वाढतो. नाथांची उपासना ही एकाग्रतेची असते. सात्विक आहार घेतल्यास मन शांत राहतं आणि ध्यान चांगलं लागतं. म्हणूनच पारायणाच्या काळात व्यसने आणि तामसिक आहार पूर्णपणे वर्ज्य करावा. सोबतच या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणंही अत्यंत आवश्यक आहे. सर्वात जास्त विचारला जाणारा आणि काहीसा वादग्रस्त प्रश्न म्हणजे स्त्रियांनी नवनाथांची पूजा किंवा भक्तिसारचे पारायण करावे का? याचं स्पष्ट उत्तर आहे हो, नक्कीच करावं. भक्तीला स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. आत्मा हा लिंगविरहित आहे. फक्त सात्विकतेचे आणि पावित्र्याचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. जर पारायण करताना मध्येच मासिक पाळी आली तर त्या 4 ते 5 दिवसांसाठी वाचन पूर्णपणे थांबवा. 5व्या दिवशी डोक्यावरून स्नान करून शुद्ध झाल्यानंतर राहिलेले वाचन पुढे चालू करा. यात कोणताही दोष लागत नाही. तसंच जर घरात सुतक किंवा सोयर आलं तर वाचन तिथेच थांबा आणि सुतक संपल्यानंतर घर शुद्ध करून पुढचे अध्याय वाचा. यासाठी नव्याने सुरुवात करण्याची अजिबात गरज नसते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जरा चूक झाली तर नाथ कोपतात का? मित्रांनो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. श्री नवनाथ हे साक्षात गुरु आहेत आणि गुरु हे आईसारखे असतात. कोणतीही आई अज्ञानाने झालेल्या चुकीमुळे आपल्या लेकराला शिक्षा करत नाही. जर एखादा श्लोक चुकीचा वाचला गेला किंवा वेळ पाळता आली नाही तर नाथ कधीही कोपत नाहीत. क्षमास्व परमेश्वर म्हणून माफी मागितली की सर्व दोष नष्ट होतात. त्यामुळे भीतीपोटी पूजा करू नका, तर निर्भयपणे आणि प्रेमाने करा. अनेकांना असा अनुभव येतो की पोथी वाचताना खूप जांभया येतात, डोळ्यांतून पाणी येतं किंवा झोप येते. याचं कारण म्हणजे ग्रंथातील प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा. जेव्हा आपण पोथी वाचतो तेव्हा आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे शरीर थकतं. डोळ्यांतून पाणी येणं हे मन एकाग्र झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे घाबरू नका. काही वेळा विचित्र स्वप्नेही पडतात. हे सुद्धा आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आहे. हे सर्व नाथांची कृपा आहे असे मानून वाचन श्रद्धेने चालू ठेवा. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नवनाथ भक्तिसारमध्ये अनेक ठिकाणी नाथांनी वापरलेले शाबर मंत्र दिले आहेत. हे मंत्र अत्यंत सिद्ध आणि शक्तिशाली असतात. त्यामुळे कोणत्याही योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय ते सिद्ध करण्याचा किंवा वेगळा जप करण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांनी करू नये. पोथी वाचताना ते केवळ कथेचा भाग म्हणून वाचावेत. नामस्मरणासाठी ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः किंवा ओम नवनाथाय नमः या साध्या आणि सात्विक नामाचा जप करावा. पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन कसं करावं? शेवटच्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यावर नाथांची षोडशोपचारे पूजा करावी. नाथांना गोड नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावं किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला आणि कुमारिकेला जेवू घालावं. आणि शेवटी नाथांपुढे नतमस्तक होऊन सांगावं, हे नाथ, माझ्या अल्पमतीनुसार मी आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही चुका झाल्या असतील तर मला पदरात घ्या आणि माझी भक्ती मान्य करा. पोथी वाचन पूर्ण झाल्यावर ती रेशमी किंवा सुती लाल कपड्यात गुंडाळून देव्हाऱ्यात स्वच्छ ठिकाणी ठेवावी.
थोडक्यात सांगायचं तर नवनाथांची भक्ती ही माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवण्याची, त्याच्यातील भीती नष्ट करण्याची प्रक्रिया आहे. बाह्य कर्मकांडापेक्षा नाथांना तुमच्या अंतःकरणातील शुद्ध भाव अधिक प्रिय असतो. त्यामुळे कोणत्याही शंकेला मनात थारा न देता पूर्ण विश्वासाने अलख निरंजनचा गजर करत नाथांची भक्ती करा. नाथांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.